नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आज आपण चिक्कू पिकातील कळी पोखरणाऱ्या आळीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर हे चिक्कू हे बागायती वर्षावलंबी फळपीक आहे आणि सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये याची लागवड जरी असली तरी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या चिक्कूची लागवड आपल्याला पालघर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये दिसते. दोन्ही जिल्ह्यामध्ये या पिकावर सर्वसाधारण सर्वच शेतकरी आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्याला जे काही या पिकापासून मिळणारं उत्पादन आहे ते दर्जेदार, विक्रीयोग्य आणि चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी आपल्याला घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे, चिकू पिकामध्ये आपण जर पाहिलं तर वर्षभर या झाडावरती आपल्याला कळ्या पाहायला मिळतात आणि फळं पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आपल्याला या कळीचं व्यवस्थापन किंवा त्याचं संरक्षण या किडीपासून करणं गरजेचं आहे. या किडीचे पतंग जे असतात राखाडी रंगाचे असतात आणि या किडीची मादा पतंग कळीवरती अंडी सोडत असते. ही अंडी अंडाकृती असतात, पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यातून बाहेर पडलेल्या प्रथम अवस्थेतील ज्या काही आळ्या असतात त्या तांबूस तपकिरी रंगाच्या असतात आणि बाहेर पडल्याबरोबर सुरुवातीला पाकळ्यावर उपजीविका करतात त्या कळीच्या आणि नंतर त्या अवस्थेमधील आळी आतमध्ये शिरून जी काही वहुरी आहे अंडाकृती त्याला पोखरून खाण्याचं काम करते. आणि या आळीने जर त्या पाकळ्या आणि अंडाकृती वहुरी जर खाऊन त्याचा पूर्ण नायनाट केला तर यापासून आपल्याला फळं मिळणार नाही. तर या किडीचा आळी अवस्था पूर्णतः आपल्याला कळीवर उपजीविका करताना दिसते आणि आळीच्या पूर्ण अवस्थेमध्ये सर्वसाधारणपणे आळीचा जो कालावधी आहे तो 12 ते 13 दिवसाचा आहे आणि या कालावधीमध्ये एक आळी सर्वसाधारणपणे 3 ते 4 कळ्यांचं नुकसान करत असते. त्यामुळे एकंदरीत आपण आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर या किडीचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. या आळ्या कोशावस्थेमध्ये प्रादुर्भावित कळीमध्ये आढळतात आणि त्यातून त्या कोशामधूनच पतंग बाहेर पडत असतात. या किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तर त्या सर्व पर्यायांचा आपण अंतर्भाव करून या किडीचं एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर एकात्मिक व्यवस्थापन करत असताना 40 ते 50 वर्षापेक्षा अधिक वयाची झाडंसुद्धा आपल्याकडे आहेत आणि सर्वसाधारणपणेच की या भागातील चिक्कूंची योग्य छाटणी न झाल्यामुळे बऱ्याचशा चिक्कू झाडांच्या एकमेकामध्ये फांद्या आतमध्ये गुंतलेल्या दिसतात. सूर्यप्रकाश व्यवस्थित जमिनीपर्यंत पोहोचत नाही, हवा खेळती राहत नाही. त्याकरता आपण या पूर्ण झाडांचं योग्य पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या छाटणीच्या पद्धतीचा अवलंब करून मधला जो शेंडा आहे जर योग्य पद्धतीने अर्धा ते 1 मीटरातून जर छाटणी वयानुसार जर केली तर बऱ्यापैकी आपल्याला सूर्यप्रकाश बागेमध्ये आणला जाईल. त्या पद्धतीने हवा खेळती ठेवता येईल. त्याच पद्धतीने मधला शेंडा छाटणे आणि ज्या काही चहूबाजूच्या फांद्या अर्धा ते 1 मीटरपर्यंत झाडाच्या आकारमानानुसार योग्य पद्धतीने जर छाटणी केली तर बऱ्यापैकी त्याचा एक बॉक्स शेप झाडांचा तयार होतो आणि त्यामुळे पूर्णतः झाडे मोकळी होतात. त्यामध्ये चांगल्या पद्धतीने चिक्कूवाडीमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहतो आणि त्याचाच फायदा एकंदरीत या कळी पोखरणाऱ्या आळीच्या जी काही उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊ शकते तिला रोखण्यामध्ये होऊ शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला वेळोवेळी जे काही प्रादुर्भावित चिक्कूचे अवशेष असतील, कळ्या असतील किंवा इतर झाडांचे अवशेष असतील ते गोळा करून जर नष्ट केले तर या किडीच्या ज्या काही सुप्त अवस्थेतील ज्या काही अवस्था आपल्याला या अवशेषामध्ये आढळतात त्यांचाही नायनाट चांगल्या पद्धतीने करता येईल. त्याचबरोबर आपल्याला जरा चिक्कू बागेमध्ये सर्वसाधारणपणे संध्याकाळी 7:30 ते 9:30च्या दरम्यान किमान 2 तास निळ्या रंगाचे प्रकाश सापळे जर आपल्या बागेमध्ये सर्वसाधारणपणे 1 हेक्टरमध्ये 1 निळ्या रंगाचा प्रकाश सापळा जर उभारला तर या किडीचे मोठ्या प्रमाणात प्रौढ पतंग आकर्षले जातात आणि खाली असलेल्या पाण्यामध्ये पडून मारले जातात. त्याच पद्धतीने फवारण्यांचं वेळापत्रक आपल्याला व्यवस्थित जर त्याचा वापर झाला तर या किडीचा प्रादुर्भाव कमीत कमी राहून आपल्याला जास्तीत जास्त दर्जेदार चांगलं उत्पादन मिळू शकतं. विद्यापीठाच्या माध्यमातून एकूण 3 कीटकनाशकांच्या फवारणीच्या शिफारसी करण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली फवारणी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव सुरू होईल आणि 50% कळी उमलण्याची अवस्था असेल त्या दरम्यान जर आपण इमामेक्टिन बेंझोएट 5% तीव्रतेचं याची मात्रा सर्वसाधारणपणे
0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून व्यवस्थित फवारणी जर झाडाच्या कळ्यावरती आणि पुन्हा झाडावर झाली तर आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. तसेच लगतची फवारणी पहिल्या फवारणीनंतर 1 महिन्यानंतर आपण लॅम्बडा सायलोथेन 5% तीव्रतेचं 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करा. तसेच तिसरी फवारणी 1 महिन्याच्या अंतराने दुसऱ्या फवारणीनंतर सर्वसाधारणपणे डेल्टामेथ्रिन जे 2.8% तीव्रतेचं आहे त्याची मात्रा आपण 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली घेतली तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. ज्या वेळेस या किडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला नोव्हेंबर ते फेब्रुवारी त्याचबरोबर मे जूनमध्ये दिसतो त्यावेळेस फवारण्या झाल्या तर आपल्याला नक्कीच या किडीचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन होईल. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपण DBS केके यूट्यूब चॅनलला लाईक करा. तसंच इतर आपल्या चिक्कू बागायतदारांना शेअर करा. धन्यवाद.